आणि मालवणी पदार्थ म्हटले की असंख्य मसाले असतात, त्यांची त्याच्यात रेलचेल असते. बरोबर. पण मला एक सांग की ह्याच्यातला म्हणजे आता आपण काही तिखट ह्याच्यापैकी काही वापरत नाहीये. बरोबर. झणझणीत पदार्थ कुठला मालवणातला? मालवणातला सगळ्यात झणझणीत म्हणजे बघायला गेलं तर आता आपण जी काजूची भाजी बनवली ती पण तशी झणझणीतच आहे. ओके. आणि मग बाकीच्या आहेत त्या सगळ्या नॉनव्हेज मध्ये असतात. नागपूर साईडला कसं विदर्भात म्हणजे घाम येतो, हो नाही का? तसं कोकणामध्ये घाम आणू शकेल असा पदार्थ कुठला? कोंबडी वडे. कोंबडी वडे ज्याचा तवंग वगैरे येतो. ओके. पुढे लाल तिखट टाकूया. या सगळ्या कृतीत मला एक लक्षात आलंय, हा जो मसाला आहे ना तो अतिशय महत्वाचा मसाला आहे. हो बरोबर. हा जर नीट झाला नाही तर मग पुढे गडबड आहे. रेडी. आधी कोथिंबीर, गूळ आणि अजून मीठ टाकायचं बाकी आपल्याला. अच्छा. कोथिंबीर तर आपण तिथे टाकू शकतो सर्व करताना. हो. तुम्हाला आपण सांगून ठेवतो, कोथिंबीर घातली तुम्हाला भूक किती लागली आहे आणि घाई किती आहे. थोडासा गूळ सरास. आता गूळ विरघळला की रेडी. हो. आणि गूळ आपण किसून घेतलाय ना. हां म्हणजे तुम्ही अख्खा गोटा घ्यायला आणि घालायला तर तसं नका करू, व्यवस्थित किसून घ्या म्हणजे पटपट पटपट होईल. आणि मालवणातली जी खाद्य संस्कृती आहे ती आता 7 समुद्र पार पण गेली आहे. मुंबईसारख्या शहरांमध्ये त्यांचे वेगवेगळे असे स्टॉल्स वगैरे लागतात. बरं. मालवणी संस्कृतीमध्ये म्हणजे भरपूर असे मसाले आहेत आणि त्यांनी आत्तापर्यंत जी संस्कृती आहे खाण्याची त्याच्यामध्ये त्यांनी ते पदार्थ शिकवले जातात, शिजवले जातात आणि परंपरा जोपासली जाते. क्या बात. रेडी. हो रेडी. आणि ह्याच्याबरोबर अजून थाळीत काय काय? थोडंसं आपण पाणी टाकूया. पाणी घालायचं? हो पाणी घालायचं. हे थोडंसं असं सरसरी. हां सरसरी. ह्याच्याबरोबर आपल्या तांदळाची भाकरी पण चालेल? तांदळाची भाकरी चालेल, आंबोळी आहे, नाचणीची भाकरी आहे, ते पण आपण ह्याच्यावर सर्व करू शकतो. बरोबर बरोबर. पदार्थ जमला की रेडी टू सर्व. रेडी. फक्त सर्व करताना कोथिंबीर आवडत असेल तर वरून अशी बुरबुरायची की सुरू. चला आपली बिरड्याची उसळ तर तयार झालेली आहे. पण सुरुवातीला तू सांगितलंस की थाळीमध्ये काय काय असावं. हो. मालवणी थाळीमध्ये काय काय असावं हे सुरुवातीला सांगितलं. बरोबर. पण आमच्या आया बहिणी हाश हुश करत आल्या असतील, आत्ता समजा लेट आल्या असतील तर त्याला माहिती असायला पाहिजे थाळीत काय काय असावं. थाळीमध्ये आपण नॉर्मली भात, वरण, भाकरी, आंबोळी, त्याच्यानंतर बिरड्याची उसळ आणि त्याच्यानंतर काजूची भाजी, आंब्याचं रायतं आणि सगळ्यात शेवटी सांगता करायची असेल ती कोकम कढी किंवा सोलकढी. वाव मस्त. लिहून घ्या साहित्य आणि कृती. मालवणी थाळी स्पेशल. पावट्याचा बिरडा करण्यासाठी लागणारे साहित्य: वाटण करण्यासाठी सुकं खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची, खडा मसाला, वाफवलेले पावटे, जिरं, गूळ, मोहरी, हिंग, लाल तिखट, हळद आणि मीठ. कृती: प्रथम सुकं खोबरं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि खडा मसाला एकत्र करून त्याचं वाटण करून घ्यावं. फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, हिंग, हळद, वाफवलेले पावटे, तयार खोबऱ्याचं वाटण, लाल तिखट, मीठ, गूळ आणि पाणी घालून सर्व मिश्रण नीट शिजवून घ्यावं. तयार पदार्थ एका थाळीमध्ये ठेवून मालवणी थाळी सर्व्ह करावी. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा
आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाही? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?